त्याने आज जे काय चोथा उरतो ना असा पिळल्यावरती सेलचा चोथा उरतो ना पिळल्यावर तो चोथा ठेवलाय आता. असं काय नाही. ह्या शर्टला तुम्ही काय म्हणाल? मी तर म्हणाल कापलेला शर्ट पैसे नाही. बट द प्रॉब्लेम इज हे कुठे पळस सुटलीच ना हवाने वगैरे तर पटकन पकडायला मला बरं पडेल ना. या काकी बघा, या ताई बघा कशा मस्त वगैरे थांबल्यात आणि आमची बायको बघा फक्त पळत आहे. बोचकं भरलंय आमचं, झोडिओचं बोचकं याला म्हणतो आम्ही. त्या ताई कशा आहेत? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा आमचं सुट्टीचा दिवस खूप इझी होता. आम्ही एवढं काहीच नाही केलं सकाळपासून, फक्त घरातली थोडीफार कामं आणि आराम केला आहे. सो आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि श्रीनीनं थोडं एडिटिंगचं काम केलं त्याचे व्हिडिओजचं वगैरे. आणि आता आम्ही थोडं बाहेर राऊंड मारायला जाणार आहे ऑलरेडी. तर आम्ही आता निघतोय आणि बघू कुठे जायचं, काय करायचं. आम्ही अजून कसं प्लॅन नाही केलं आहे. या सो चला आमच्यासोबत फिरायला. हिरवागार बघायला मजा येते. आपला इथून घरून किती मिनिटावरती आहे झुडिओ? 6 मिनिटावर. हायवेला लागूनच आहे ना? तुला मध्ये खूप जण बोलतात की अरे ट्रेननी तर नेरुळ किती लांब आहे वाशीवरनं. आता मग गाडीने जवळ कसं? गाडीने टर्निंग करून पुढे एक वळसा आहे, पटकन आपण म्हणजे मी सांगताना लोकांना सांगतो की 10 मिनिटांमध्ये मी टोल नाक्यावरनं घरी पोहोचतो. खरं आहे ते. पामबीच पण जवळ पडतं सगळं. आणि हा खाडीपट्टा आमच्या घराजवळच आहे. पोहोचलो का? आलो ना, इकडेच आहे ना. मीटर बघ. तो आधी काय सांगितलं त्यांना? त्यांना आधी काय सांगितलं? जुहू नाही, झुडिओ. वाशी झुडिओ. जुहू किधर वाशी. त्यांना क्लिअर नाही केलं. तू नेहमी अशीच करत. मी झुडिओ सांगितलं त्यांना, वाशी. इतका ठोस कॉन्फिडन्स येतो कुठून? आम्हाला जायचं होतं सानपाड्याच्या झुडिओमध्ये आणि हिने सांगताना सांगितलं वाशीचं झुडिओ. तर त्यांना कसं कळणार? एक तर सर्व रिक्षावाल्यांना झुडिओ म्हणजे काय माहित नसतं. माहिती आहे. आता काय नाही माहिती आहे त्यांना. बस झुडिओ इधर भी है, नेरुल में भी है. नेरुल में नहीं है. नेरुल हावरे मॉल पे चालू हुआ ना. हाँ क्या? 3-4 महीना हो गया. हावरे मॉल कुठे? किधर है वो? सेक्टर 25 लगता है वो. अच्छा हाँ. तिकडे बेळगाव. वो नया वाला शिव का जो ब्रिज बना है ना, वो ब्रिज से उतरेंगे इधर ईस्ट में. अच्छा ईस्ट साईडला. ओके ओके ओके. तिकडे गेलो असतो मग. माहिती नाही ना. ठीक आहे. आईला बघितलं मी, म्हणलं यांना माहिती नाही, यांनी आपल्याला नवीन माहिती दिली. बेलापुर में सिग्नल पे है. हाँ बेलापुर का पता है, उधर गए हम लोग. नेरुल का पता नहीं. विजय सेल्स के पास है वाशी में. हा तिकडे तर माहितीच आहे. म्हणजे झुडिओ एवढं फेमस आहे की सगळ्यांना माहिती आहे. आपण सेल जाऊया. सेल लागला इथे परत. आता काय लागले बरं तिकडे? सेल तेच ते आपण घ्यायला घेतली ना. नाही तर वेगळं लागले आता. हा मग आपण जाऊ बघूया ना. आपण चिनी मातीचा हे घेऊया. कुठला? चिनी मातीचा. चिनी मातीचा. चिनी मला वाटतं चिनी मातीचा. अरे चंपी. चिनी मातीचा डबा मसाला ठेवायला. ओके. दादा इकडे गेलो असतो ना सगळं. नको नको इथून नको. तिथेच आहे. रस्ता बरोबर नाही. बिल बघते. ठीक आहे शी. तुला काय शी? पप्पांची रिक्षा माझी आहे, मला माहिती आहे. थापण्या आई बोललं गोधुरी कुठून आणली? काय नाही कोण तुला बोलत. थापण्या असतील. थापण्या बॅग पण पाहिजे ना.
असं शर्ट पाहिजे श्री श्री असं घे ना असं. हे बघ हे छान आहे. पण तुझ्या साईजचं नाही. एक्सेल आहे. चल, काहीतरी भेटलंय. एवढं शोधल्यावर भेटलं पाहिजे. चांगला झाला पाहिजे. ढगळा आणलेला एकदा यार. मग ना होईल वाटतं ना. लार्जच होणार ना तुला. मीडियम टाईट होणार तुला. ट्राय तरी करूया ना. पकड. 32 आहे ना माझी गमत. किस्सा एकच आहे. मग बघू पण ट्राय करूया. बघ मला त्या टी शर्ट वरती काहीतरी पाहिजे घालायला बस. अजून काय नाही. पण काय जीन्स वरती काय डिस्काउंट नाही का? जाऊ दे ना. नको घेऊ. बघायला हरकत नाही ना. बघ सगळे तेवढेच आहे. 799 799. सो झुडिओ मध्ये सेल चालू आहे म्हणून आम्ही आज झुडिओ मध्ये आलोय थोडं बघायला काय काय भेटतं आणि थोडीशी शॉपिंग करायला. रक्षाबंधनच्या टायमाला मी आलेली दीदी आणि बहिणीसोबत वगैरे. बहिणीसोबत आता आम्ही दोघं आलोय परत. त्या दिवशीचे कपडे आणि आजचे कपडे पूर्ण डिफरंट सगळे वेगळे वेगळे. आज जे काय चोथा उरतो ना असा पिळल्यावरती सेलचा चोथा उरतो ना पिळल्यावर तो चोथा ठेवलाय आता. असं काय नाही. त्या दिवशी नव्हते जास्त कपडे. आज तरी खूप कपडे दिसतात. वाटत तर नाही मला. माझे ऑल टाइम आवडते टी शर्ट. काय मोठं दिसतंय जरा. मला पण मोठाच वाटतं. मग एम घे. हा एम म्हणजे काय ममत्व. लार्ज म्हणजे नाही. हे बरोबर. हा बरोबर होतं. हा बरोबर. त्याला काय अर्थ आहे. पण गंडवलं आपल्याला. आता यात पण नाही मग बघू. हा मामा 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 तडाव. हो का आईला का हे घालून बघ. म्हणजे मी का बारका झालो. हो बारक्या बारकू. काय घेतलं तू आता. मी 1 पीस घेतला. मी अरे रे किती त्रास तो. कलर लागलाय. हा नको होते. अरे आता होळी येईल ना पुढे. त्याने आधीच कलर लावून ठेवलाय. अच्छा हा खादीचा वाटतोय. चांगला ऍक्च्युली. हाच घे. त्याचा गळा मोठा आहे. आमचं ठरलंय की आम्ही फक्त आणि फक्त 2000ची शॉपिंग करणार. तर त्या हिशोबानेच काही घ्यायचं आहे ते. असंच आहे. फालतूच्या गोष्टी करायच्या नाहीत. अच्छा हा घेतला होता का. ओके. अरे ती वरती काय इथे आता काचबीच लावशील का. खिडकी खुली वाटते. बॅग घे ना वरती. अरे श्री तशी ही जीन्स बघितलेली श्री. हा छान आहे बट द प्रॉब्लेम इज हे. अरे ते काम आहे तुला. तर तुला मध्ये का कुठे पर्स सुटलीस ना हवाने वगैरे तर पटकन पकडायला मला बरं पडेल ना. परत दाखवते. टेक्निक भारी मला आवडली. एवढं मोठं जोडीव आहे. तुला जीन्स करत हवी आहे का पॅन्ट एखादी. मी बघते फक्त. नको बघू ना. आपलं काय ठरलंय 2000 फक्त. स्वतःचे कपडे घेताना हे सगळे डायलॉग नव्हतं मारत. मी कपडे घेतल्यात त्यातलं कमी पण करणार. कळलं स्वतःचे कपडे काय. आणि फक्त हा चांगलं तुला घालायला वगैरे चांगलं. हा ट्राय करायला काय हरकत नाही. काय ऑफर मध्ये किंमत जास्त आहे. या काकी बघा या ताई बघा कशा मस्त बघा थांबल्यात. आणि आमची बायको बघा फक्त पळते. शर्ट का तुमच्या मध्ये कापतात का ग. ह्या शर्टला तुम्ही काय म्हणाल. मी तर म्हणाल कापलेला शर्ट कैची नाही. हा चांगला. म्हणजे तुमच्यासाठी असं कधी असतं का म्हणजे शर्ट कापायचा म्हणजे पोट दिसावं असं असतं का काही. असंच असतं. नीट ठेव ना नीट ठेव ना. हा काय काय पकडायचा. मोबाईल पकडू पिशवी पकडू तुला पकडू. तुला पकडत नाही मी.
त्या बघत्या किती शांतपणे इकडे बसल्या तर बघ त्या बावल्या काकी ताई आजी आणि तू बघ. माझ्यासाठी कधीतरी कपडे मागितलेस पण मला छान वाटत. मी कपडे बघेन ग पण तुला आवडत नाहीत ना. तू बघशील तर मला कळेल ना. तू बघ. हे काय म्हणजे डोळे चांगले आहेत मी बघतोच आहे ना. बघायचे किती कपडे आहेत बघ पण तुला आवडेल का? माझ्यासाठी हा बघ कपडे असतात. नवऱ्याने काही केलेली गोष्ट तुम्हाला आवडते का? हो. हा तुम्ही नाहीच बोलता त्या गोष्टीला. अरे हो का आईला जुडवा चोरलंच आहे. हे बघ इथूनच घेतले. चल वाटते हे बघ गणपती कलरिंग काहीतरी चांगलं आहे पण कुठलं वाटतं सांग. काय आता 3 कुर्त्या घेतल्या तरी पण आता हिला अजून बघायचंय. आवडणार ते मी बायको सुंदर दिसते माझ्याच. परत प्रश्न करतो माझी बायको सुंदर दिसते त्याचं कारण का जोडी असेल. मला कॉट सेट हवा आहे. काय काय कॉट ते काय असतं म्हणजे असं टी शर्ट पॅन्ट किंवा तुमच्या मुलींच्या कपड्यांमध्ये काय काय नावं वगैरे आहेत ना. आम्हाला काय पॅन्ट शर्ट चड्डी सपला विषय आमचा. कॉट सेट फिटतात. बघ या आपण ताईत कधी शांतपणे बसले होते ना आणि या ताई बघा पुढे जायचं आता. कपडे बघा आता कपडे बघायचे आता. 1 2 ह्यात 3 आहेत पकडलं 3 आहेत यात 3 आहेत 1 2 3 4 5 एवढेच आहेत माझ्याकडे. 4 5 हो त्याचे बघ केवढे. नाही माझे खूप कमी आहेत एक होणार म्हणजे आज माझा किस्सा पूर्ण पिळणार आहे. आता काय बस चल बघायला तेवढं कमी आहे तुमच्याकडे म्हणजे बघ बघायला का तिकडे लाईन लागली आहे पटापट लाईन लागणार ती. हे बघा झोडिओ असे पण पॅन्ट होते. ही पॅन्ट धुतलेच नाहीये आता काय म्हणायचं न धुतलेल्या पॅन्टी काय ठेवतात ना. आणि हीच पॅन्ट हवी आहे. नाही अरे तू धुतलीच नाही पॅन्ट. हे बघ ना किती घाण वाटते. ही बघ किती स्वच्छ हे बघ किती घाण आहे. हा नाही बिलकुल नाही. काय ऑस्टिन वाईल्ड लेक अरे मुलांची पॅन्ट आहे पण इथं ऑस्टिन लिहिलंय. सामान घेऊन चालताय मला. चला सेलचा उरलेला चौथा घेऊन झाल्यानंतर आता आपण चाललोय आमचे खिसे रिकामी करायला. हे बघा इतकं सगळं घेतलंय. बोचकं भरलोय आमचं. झोडिओचं बोचकं याला म्हणतो आम्ही. तर चाललोय आम्ही तिथे करायला. काय ताई कशा आहेत. त्याला झब्बे म्हणतात. पिशव्या कापडी पिशव्या आणि याची किंमत बघा 60 रुपये. आता माझं डोकं असं चालतंय की मी मुळात शिंपी आहे. आम्ही शिंपी आहोत. तर या सगळ्या गोष्टी माझी आजी आहे ना एकेकाळी शिवडीला मार्केटमध्ये भोईवाडा तिथे स्वतः मशीनमध्ये शिवून विकायची. एकदम स्वस्त 10 रुपये 15 रुपये 50 रुपये जोड्या बिड्या असं हे बघा. आणि इथं हीच कापडी पिशवी 60 रुपयाला भेटते. काय म्हणायचं आता आजी असते तर आजीला दाखवलं असतं. आता मी या गोष्टीमुळे मला आजीची आठवण झाली. आमची छत्री कोणतरी ढापली ते पण झोडिओ सारख्या ठिकाणी. अरे सेल लागला होता छत्र्यांचा नव्हता. चला आता त्यात पाऊस नाही तर बरं आहे. आपल्याला स्टेशनला जाऊ आता काय करणार आता.
छत्री बित्री चोरी करतात दुसऱ्यांची. काय फालतूगिरी. लाव दे, थंड घे आता काय. चांगलं चेहरा चांगला आनंदी होता. छत्रीमुळे बिघडला. छत्री नाही घेऊ शकत तुम्ही या दुसऱ्यांनी छत्री चोरी करत. मी शॉपिंग केलं. अरे पण झुडिओचं पण चुकतंय ना, त्यांनी छत्रांचा ते डब्बा वगैरे आत ठेवला पाहिजे ना, किंवा कोणतरी ठेवलं पाहिजे ना असं. तर आमच्याकडे सकाळ संध्याकाळ एक जण असतं जे कॉल करून सतत असतं. ही आहे भूमी. प्रत्येक गोष्टीला गाई जोडणं गरजेचं आहे का? असं बोलले मला प्रेक्षक तर असं बोलले आम्हा तर गाई. जाऊ दे, ठेव, बाय. अरे कशाला फोन केला, का केला विचार तरी. ती फालतूच्या गोष्टींसाठी फोन करते. हा भूमी हे तरी विचार किती रुपयांचा मी शॉपिंग केला आज. मी माझ्यासाठी काय नाही घेतलं, ह्याच्यासाठीच घेतलं. नाही घेतलंय, बऱ्यापैकी घेतल्या. चल बाय, घरी गेल्यावर करते कॉल. जमतंय ना? करतोस का? बंद करशील दरवाजा? अरे अख्ख्या आंघोळ घातली, दिसत नाही. आंघोळच घालायची असते. म्हणजे खाली कुठे चालू आहे का झेंडी वगैरे, एवढा आवाज येतोय? काय माहिती, मला वाटतं चालू असेल कुठेतरी, कारण आवाज येतोय म्हणायचा. पावसाळ्याला समजत नाही. मोठबत्ती लावायची. काय करावं लागतंय का देव न वाढणाऱ्या माणसाला? ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी मी आईसोबत करायचो या गोष्टी, या वर्षी बायको सोबत करतोय. अरे देवा. कसली भाजी? शेगलाची. कसली? शेगलाची. शेगला काय? डोसा. काय वाटतं सांग. वगैरे काय नाही होते ना घरी. आम्ही मोस्टली फक्त स्टुडिओमध्ये गेलेलो आणि तिथे शूट केलं आणि नंतर आम्ही नेरूळ स्टेशनच्या जवळ थोडं मार्केट आहे तिकडे जरा भाजी वगैरे शॉपिंग केली आणि तिथे खूप गर्दी होती म्हणून तिथे मी काही शूट नाही केलं, कारण तिथे करून काही उपयोगच नव्हता आणि काही आवाज नसता आला. सो म्हणून तिकडे काही शूट नाही केलं आणि तिकडून सामान वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. अँड देन मला सगळी पूजेची तयारी करायची, ती जेवण वगैरे करायचं, तुझं जेवण बनवलं. सो आजचा दिवस संपलेला आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि इफ यू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल.